नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. पाईप्स किंवा ट्यूब्स जोडण्याचं काम ऐकायला अगदी साधं वाटतं नाही का? पण थांबा, यामागे एक भन्नाट आणि अत्यंत अचूक असं विज्ञान दडलंय. आज आपण स्वेजिंग या तांत्रिक प्रक्रियेची थोडी आतली माहिती घेणार आहोत. साध्या वाटणाऱ्या या जोडणीत अचूक टूल्स आणि यांत्रिकीकरण किती मोठी जादू करतात हे आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक भन्नाट यांत्रिक कोड सोडवूया. विचार करा, दोन पूर्णपणे समान आकाराच्या म्हणजे अगदी हुबेहूब एकसारखा व्यास असलेल्या ट्यूब्स एकमेकांना एकदम मजबूत कशा जोडायच्या. दोन्ही पाईपचा आकार जर सारखाच असेल तर एक दुसऱ्याच्या आत जाणार तरी कसा? वाटतो ना साधा प्रश्न? पण मेकॅनिकल जगात हे एक मोठं आव्हान असतं. आपण त्यांना नुसतं चिकटवून तर ठेवू शकत नाही, कारण गळतीचा किंवा जोडणी तुटण्याचा मोठा धोका असतो. आणि याचंच एक परफेक्ट उत्तर आपण आज शोधणार आहोत. आणि या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर म्हणजे स्वेजिंग. तर हे स्वेजिंग म्हणजे नक्की काय भानगड आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा समान व्यासाच्या दोन ट्यूब्स जोडायच्या असतात तेव्हा एका ट्यूबचा टोक किंवा आकार थोडासा रुंदावला जातो, म्हणजेच एक्सपॅन्ड केला जातो. असं केल्यामुळे काय होतं तर दुसरी ट्यूब या रुंदावलेल्या भागात अगदी अचूक आणि घट्ट बसते. आणि एकदा का ती आत बसली की त्यावर ब्रेझिंग म्हणजेच उष्णतेची प्रक्रिया करून ती कायमची सील केली जाते. खरंच यामुळे जोडणीला जो मजबूतपणा मिळतो ना, त्याला तोड नाही. आता ही प्रक्रिया करण्यासाठी वर्षानुवर्ष एक जुनी आणि पारंपरिक पद्धत वापरली जाते. ती म्हणजे स्वेजिंग पंचचा वापर. हे टूल्स बघितले तर साधारण 3 ते 4 इंच उंचीचे असतात. त्यांच्या एका टोकाला विशिष्ट पद्धतीने मशीनिंग केलेलं असतं, जेणेकरून ते ट्यूबच्या आतील आणि बाहेरील व्यासाशी तंतोतंत जुळेल. हे सगळं छान आहे, पण इथे एक मोठी मेख आहे. या पंचचा वापर करायचा असेल तर तो पंच ट्यूबमध्ये ठेवून त्यावर वरून हातोड्याने खूप जोरात मारावं लागतं. होय, अक्षरशः हॅमरिंग करावं लागतं. ही टूल्स साधी दिसत असली तरी ती खूप बहुउद्देशीय असतात. हे स्वेजिंग पंच वेगवेगळ्या प्रमाणित आकारांत सहज मिळतात. अगदी 3/16 इंचापासून ते 5/8 इंचापर्यंतचे सगळे स्टँडर्ड आकार यात येतात. हे आकार एवढे महत्त्वाचे का आहेत? कारण रोजच्या कामातील बहुतांश पाईप्स साधारण याच व्यासाचे असतात. म्हणजे एक हातोडा आणि योग्य आकाराचा पंच असला की काम फत्ते. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक जुन्या पद्धतीत काही ना काही त्रुटी असतातच, बरोबर? आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. इथे थेट संघर्ष आहे तो शारीरिक ताकद विरुद्ध अचूक यांत्रिकीकरण. मगाशी आपण पाहिलं की स्वेजिंग पंच वापरताना त्यावर हातोड्याने दंडन मारावं लागतं. आता विचार करा, ज्या फ्लेअरिंग बारमध्ये ही ट्यूब घट्ट पकडलेली असते त्यावर या हातोड्याच्या आघातांचा किती भयंकर ताण पडत असेल. या सततच्या माऱ्यामुळे फ्लेअरिंग बारची आतली पकड आणि त्याचे थ्रेड्स खराब होण्याची खूप मोठी शक्यता असते. म्हणूनच आपल्याला एका अशा आधुनिक उपायाची गरज आहे जिथे हातोड्याचा अजिबात संपर्क येणार नाही. आणि म्हणूनच या समस्येवर मात करण्यासाठी आजच्या विश्लेषणाचा खरा हिरो समोर येतो. तो म्हणजे स्क्रू किंवा योक प्रकारातील स्वेजिंग टूल. याची रचना बघितली तर ती अगदी फ्लेअरिंग योक सारखीच दिसते. पण यात एक भारी ट्विस्ट आहे. नेहमीच्या फ्लेअरिंग कोनच्या ऐवजी इथे खास स्वेजिंग अटॅचमेंट्स लावण्याची सोय असते. हे टूल पूर्णपणे स्क्रू मेकॅनिक्सवर चालतं. म्हणजेच इथे जोर लावण्याची किंवा हातोडा मारण्याची अजिबात गरज नाही. हे एक असं अचूक तंत्रज्ञान आहे जे काम सोपं तर करतंच, पण उपकरणांची सुरक्षितताही कैक पटीने वाढवतं. आता साहजिकच मनात एक शंका येऊ शकते की तंत्रज्ञान बदललं म्हणजे उपकरणांची क्षमता किंवा रेंज कमी झाली असेल का? तर अजिबात नाही. या योक टूलसोबत ज्या स्वेजिंग अटॅचमेंट्स मिळतात त्या अगदी त्याच स्टँडर्ड आकारांमध्ये येतात ज्या जुन्या पंचसाठी होत्या. म्हणजे तेच 3/16 इंचापासून ते 5/8 इंचापर्यंतचे सर्व आकार इथेही आहेत. थोडक्यात सांगायचं तर कामाची व्याप्ती तीच राहते, फक्त काम करण्याची पद्धत खूपच प्रगत, सोपी आणि एकदम सेफ होते. हे एक असं भन्नाट अपग्रेड आहे जे प्रत्येक व्यावसायिकाकडे असायलाच हवं. हे टूल प्रत्यक्षात काम कसं करतं ते बघूया. ह्याची पद्धत खरंच खूप रंजक आहे. सगळ्यात आधी ज्या ट्यूबचं स्वेजिंग करायचं आहे ती फ्लेअरिंग बारमध्ये एकदम घट्ट आणि सुरक्षित पकडून ठेवली जाते. मग हातोड्याला हातही न लावता या योक टूलचा स्पिंडल फक्त हाताने गोल फिरवला जातो. जसा जसा स्पिंडल फिरतो तशी ती स्वेजिंग अटॅचमेंट अगदी हळूवारपणे ट्यूबच्या आत शिरते आणि बाहेरच्या बाजूने दाब देते. या गोलाकार आणि समान दाबामुळे ट्यूबचा आतील व्यास अत्यंत सहज आणि अचूकपणे वाढतो. कसलाही झटका नाही की आवाज नाही, काम एकदम सुरळीत पार पडतं. या सगळ्याचा सर्वात मोठा आणि प्रत्यक्ष फायदा काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.
हातोड्याचा वापर पूर्णपणे थांबल्यामुळे ज्या फ्लेअरिंग बारमध्ये ट्यूबला थ्रेडिंगच्या मदतीने घट्ट पकडलं जातं ते थ्रेडिंग अजिबात खराब होत नाही. त्याची आतली पकड अगदी पहिल्या दिवसात सारखी मजबूत राहते. साहजिकच यामुळे उपकरणांचं आयुष्य वाढतं, वारंवार नवीन उपकरणं घेण्याचा खर्चही वाचतो आणि कामातला वेळही वाचतो. योग्य आणि प्रगत साधनं वापरल्यामुळे कामाचा दर्जा आणि उपकरणांची कार्यक्षमता दोन्ही कसं वाढतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. या संपूर्ण माहितीनंतर शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं भाग आहे. योग्य आणि अचूक टूल्समध्ये गुंतवणूक करणं हे हातातील कौशल्य आत्मसात करण्याइतकंच महत्त्वाचे आहे का? जुन्या पंचने काम नक्कीच होतं, पण त्यातले धोके आपण पाहिले. आधुनिक योग टूलमुळे कामाची क्वालिटी तर सुधारतेच, पण उपकरणांचं नुकसानही टळतं. केवळ हातातील कौशल्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जर त्याला योग्य तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर कामाचा दर्जा नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. ट्यूब जोडणीच्या या बारकाव्यांचं हे विश्लेषण नक्कीच फायदेशीर ठरलं असेल. आजच्या या सत्रात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टी शिकत राहूया.